नमस्कार, मी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहोत. एक फेमस जागा आहे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडचं ग्रोथ काय सांगायचं, एक 20 वर्षात त्यांनी एवढं ग्रोथ घेतलेलं आहे. त्या ग्रोथमध्ये रिसर्च करत असताना आज पाडवा जवळ आहे. 4 दिवसांनी माझ्या निमित्ताने आम्ही एक अशी ब्रँड होती, नाव आहे प्रदीप स्वीट्स. त्या प्रदीप स्वीट्सबद्दल बरंच ऐकून आहे. त्यांचे बरेच ब्रांचेस आहेत. आपल्यासमोर बन्सल साहेब आहेत, त्यांचे जे आता त्यांचे म्हणजे हेच सगळं बघतात. नमस्कार. साहेब, आमच्या प्रेक्षकांना सांगा की प्रदीप स्वीट्सची स्थापना कधी आणि कशी झाली? प्रदीप स्वीटची स्थापना 1970 पासून झाली आहे. लहान स्वरूपात आम्ही चालू केली एक दुकान पहिले. अच्छा. त्याच्यामध्ये रेस्टॉरंट वगैरे असं पण त्याच्यामध्ये होता. रेस्टॉरंट आणि मिठाई आम्ही दोन्ही ठेवत होतो. आणि 1988 पासून आम्ही रेस्टॉरंट बंद केला आणि पूर्ण मिठाईचा व्यवसाय आम्ही चालू केला. पण ह्या क्षेत्रामध्ये जर खरं बघायला गेलं तर तुम्ही बन्सला जास्त करून आपले राजस्थानची लोक किंवा महाराष्ट्रीयन लोक जास्त असतात. अग्रवाल लोक पण आहेत बऱ्यापैकी. मुंबईमध्ये अग्रवाल बरेच लोक आहेत. तर ह्याच्यात काही अशी तुम्हाला ज्ञान तुमचे जे बाबा हे बाबाने चालू केलं होतं. जो जे डेअरी वगैरे होती आपल्याकडे काय होतं? काय नाही आमच्याकडे काय नॉलेज नव्हता, एक्सपिरियन्स काय नव्हता. आमच्या वडिलांनी असंच चालू केलं होता. म्हणजे आमच्याकडे काय बिझनेस पण नव्हता, एवढा काय हे नव्हता, काहीच ज्ञान नव्हतं. काहीच ज्ञान नव्हतं. आणि त्या हिशोबाने आमच्या वडिलांनी चालू केलं ते. आणि 1975 पासून मी स्वतः आता त्याच्यामध्ये लक्ष टाकायला लागलो होतो. पूर्णपणे तुम्हीच बघता सगळे. हो. पण असं कसं आहे, मिठ्या दुकानात सगळे सेम एखाद्या मिठ्या दुकानामध्ये तेच रसगुल्ला असतो, तेच मलाई बर्फी असते, तीच काजू पिस्ता असते. पण तुमच्याकडे येण्याचं कारण काय? नाही, काजूमध्ये पण प्रकार खूप असतात त्याच्यामध्ये. आणि जे रॉ मटेरियल असतात, रॉ मटेरियलमध्ये पण खूप प्रकार असतात. रॉ मटेरियल आम्ही म्हणजे आमचं जे ब्रँड आम्ही फिक्स केलेलं आहे त्याच्यावर आम्ही रॉ मटेरियल यूज करतो. रॉ मटेरियल चांगलं असल्यामुळे क्वालिटी पण चांगली बनते. आणि त्याचे जे फॉर्म्युला आहे ते आम्ही फुल म्हणजे असं सेटअप केलेलं आहे. आमच्या हिशोबानेच आम्ही ते फॉर्म्युला केलेलं आहे. फॉर्म्युला म्हणजे कसं, तुमच्याकडे अशी काही फॉर्म्युला बेस्ड प्रोडक्ट आहे म्हणजे तुम्ही हाताने आपल्याकडे केला जातो की आपला जुना काळात हाताने तो कट केला जातो की आपल्याकडे काय मशीनचा प्रकार आहे? आता मशीनचे प्रकार आहे त्याच्यामध्ये. आमच्याकडं पेढा वगैरे जे पेढे आहे, काजू कतली वगैरे आहे, किंवा गुलाबजाम आहे, किंवा रसगुल्ला वगैरे आहे, हे सगळं मशीनने आम्ही तयार करतो. त्याच्यामुळे एक युनिफॉर्मिटी होऊन जाते. युनिफॉर्म म्हणजे आपण इथे खाल्लं काय तर इतर बाजूमध्ये टेस्ट एकच राहणार आहे. टेस्ट एकच राहणार आहे. शेप सेम असणार आहे. वेटमध्ये व्हेरिएशन येत नाही. अशा व्हेरिएशन येते. थोडक्यामध्ये आपण त्याला ISO स्टँडर्ड म्हणतो. हो, ISO स्टँडर्ड. सर, आज थोडा मोठा ब्रँड झाला आहे. बाबांनी चालू केला ब्रँड. एक 25-30 वर्षापासून हा ब्रँड 1970 पासून झालं. 1970 म्हणजे ऑलमोस्ट 48 इयर्स झाले. तर यशाचा फॉर्म्युला काय हे आमच्या प्रेक्षकाला सांगा. व्हॉट इज अ सक्सेस फॉर्म्युला? सक्सेस फॉर्म्युला म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये काय बदल करत नाही. आमचे जे फॉर्म्युला आहे त्या हिशोबानेच आम्ही त्याच्यात किती रॉ मटेरियल महाग झाला तरी आम्ही त्याच्यात काय चेंजेस करत नाही. रेट वाढवून घेतो पण फॉर्म्युलामध्ये काय फरक करत नाही आम्ही. आणि जास्तीत जास्त रॉ मटेरियल चांगल्या क्वालिटी घेऊन चांगल्या प्रतीचा माल बनवायचा आम्ही प्रयत्न करतो. नेहमी त्याच्यात काय सुधारणा करायला पाहिजे ते आम्ही प्रयत्न करत राहतो. आणि चांगली सेवा कस्टमरला देणे, कस्टमरला सॅटिस्फाईड करून देणे, हेच आमचे जे सक्सेसफुल फॉर्म्युला. सक्सेसफुल. साहेब, आज तुमचं एवढं मोठं दुकान आहे, एवढं सुंदर तुम्ही दुकान केलेलं आहे. तर जर मेनूबद्दल बोलू शकता का आपल्या प्रेक्षकाला? तुमच्याकडे मेनूजमध्ये काय काय म्हणजे मिठाईंच्यामध्ये प्रकार काय, किंवा एक असं प्रोडक्ट आहे लोक जे शोधून प्रदीप स्वीटमध्ये येतात? नाही, आमचे असं प्रकार सगळेच चांगले आहे. सगळं चांगलं आहे. सगळ्यात चांगलं आहे आणि सगळेच ब्रँडिंग आहे म्हणजे. आणि खास म्हणजे असं रसमलाई किंवा काजू कतली वगैरे, ड्रायफ्रूटचे जे आयटम्स आहे, काजू ड्रायफ्रूटचे जे स्वीट्स आहे त्याच्यामध्ये आमच्या म्हणजे जास्त. आपण काजू कतली बोलून तोंडात पाणी सुटतो. आपण थोडंसं काही खाऊन मग बघितलं पाहिजे. नक्की खाऊ आपण, असं काही नाही. साहेब, आज तुमचे 5 ब्रांचेस झाले. तुमच्या जोडीला कोण कोण असतात? तुमची मुलं किंवा तुमचे कोण? जोडीला आमचे प्रदीप लहान बंधू आहे. अच्छा, ते असतात. त्यांचं नाव आहे का प्रदीप? हो, त्यांचं नाव त्यांची 2 मुलं आहे, माझी 2 मुलं आहे. अच्छा. परत शिवाय म्हणजे पूर्ण जॉईंट फॅमिली बिझनेस आहे? हो, जॉईंट फॅमिली बिझनेस आहे. ओके, व्हेरी गुड.
आपल्याला जसं आपण बोर्डमध्ये बोलतो, नमकीनमध्ये काय काय प्रकार आहे आपल्याकडे? नमकीनमध्ये सध्या खूप प्रकार आहे, म्हणजे जसं चिवडा वगैरे आहे, फरसाण आहे. फरसाणमध्ये पण खूप प्रकार आहे त्याच्यामध्ये. कमीत कमी 40 ते 50 आयटम आमच्याकडे फरसाणमध्ये आयटम आहे. 50 आयटम्स आहेत. हो. आणि आणि आज आमची भाकरवडी आज फेमस आहे. भाकरवडीसाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे ॲक्च्युली, कारण की भाकरवडी 28 तारखेला आपले सण आहे, महाराष्ट्राचा पण फार मोठा सण आहे, नवीन वर्ष आहे 28 तारखेला. आपल्याकडे तुम्ही जेव्हा बघता तुमच्याकडे बरेच ब्रँड्स आहेत, त्या ब्रँड्स आपण काही चिवडा तुम्ही म्हणाला, तर तुम्हाला अनेक वेळा अशी मल्टीनॅशनल ब्रँड्स पण यायला लागतात, तर तुम्ही त्याला कॉम्पिटिशन कसं समोर जाल? कॉम्पिटिशनला म्हणजे कसं आम्ही आमच्या क्वालिटीप्रमाणेच म्हणजे आहे, आणि ते आमच्या ब्रँडच्या हिशोबाने कस्टमर घेतो. तुम्ही फक्त स्वतःचा ब्रँड होता, इतर लोकांचा ब्रँड होता? नाही, आम्ही फक्त स्वतःचा ब्रँड होतो. म्हणजे कुठल्याही नमकीन बाहेरचं नाही, फक्त तुमचं सोशल शो. या 35-40 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही या दोन मोठे ब्रँड झालेले आहेत. येत्या 5 वर्षात आम्ही प्रदीप स्वीटला कुठे कुठे भेटू? येत्या 5 वर्षात आम्ही आमच्या अजून ब्रांचेस उघडायचं आहे, चालू आहे प्रोसेसिंग. अजून आम्ही जागा वगैरे पण लोकेशन वगैरे पण शोधतात आहे, आणि अजून एक 5-1 ब्रांच आम्हाला उघडायचं असं प्लॅनिंग इच्छा आहे. अजून एक खास प्रश्न माझा राहत असतो, सर्वात कठीण जॉब आहे एक फूड प्रोडक्टमध्ये, की त्याला एक टेस्ट मेंटेन करणं फार अवघड काम. आपण एकदा खाल्लं पुन्हा सेम टेस्ट करायचं, त्यासाठी तुम्ही स्वतःला कसं अपडेट करता, किंवा काही तुमची अशी काही प्रोडक्ट्स आहेत किंवा फॉर्म्युला आहेत, समजा जेव्हा पूर्वी मिश्रणचा प्रॉब्लेम व्हायचा की मिश्रण मला एवढं प्रमाण केलं पाहिजे, तर मग मिश्रणचा काही त्रास होत नाही का? नाही, आमचं सगळं मिश्रण ठरलेलं असतो, पर्सेंटेज त्याचे सगळं ठरलेले असतात. त्या हिशोबाने सगळं आम्ही वजन करूनच ते फॉर्म्युलाप्रमाणेच आम्ही मिठाई बनवतो. त्या हिशोबाने ते क्वालिटी मेंटेन राहते, त्याच्यात टेस्टमध्ये काय फरक पडत नाही. आणि थोडंसं हल्ली लोकांना डायबिटीजचा प्रॉब्लेम असतो, तर काही वेळा लोक शुगरलेस स्वीटसुद्धा म्हणतात, त्यावेळी आपल्याकडे असे काय प्रकार आहे? आमच्याकडं काही शुगरलेस प्रोडक्ट पण आहे, आणि शुगर फ्री पण प्रोडक्ट्स आहे. म्हणजे काय, तर एखादं उदाहरण सांगा. आता शुगर फ्रीमध्ये आमच्याकडं गुलाबजाम आहे. शुगर फ्री गुलाबजाम शुगर फ्रीमध्ये कसे कसे शुगर फ्री लिक्विड येते होते. अच्छा. त्या लिक्विड आम्ही यूज करतो त्याच्यामध्ये. टाटाचा शुगर फ्री लिक्विड घेत होतं, ते यूज करतो आणि त्याच्यामध्ये गुलाबजाम बनवतो. म्हणजे लोकांना जर गोड खायची फार आवड असेल, तर त्यांना समजा डायबिटीज झाला असेल, तर त्यांनी बिंदास परिस्थितीकडे यावं, कारण की यांच्याकडे गुलाबजाम जे आहे ते शुगर फ्री आहे. आणि समथिंग विच नेव्हर हर्ड इन द कंट्री, इट्स व्हेरी रेअर सिनॅरिओ. आपल्याकडे कोणत्या स्तराचे लोक जास्त आहेत, म्हणजे हाय क्लासची लोक येतात की लो क्लासची लोक येतात? नाही, आमच्याकडे सगळे स्टँडर्डची येतात, हाय क्लास पण येतात, मिडियम पण येतात, लो पण येतात, सगळे क्लास कस्टमर. सर, परमेश्वरला हीच प्रार्थना करतो की प्रदीप स्वीट लवकर इकडे आपल्या पुण्याच्या स्टेटमध्ये फार मोठं ब्रँड येऊ दे, अशी आमची फार मनापासून हृदयापासून स्वप्न किंवा तुम्हाला एक अशी वेल विशेष आहे. अँड मे गॉड ब्लेस यू फॉर युअर नाईस अँड ब्लेस विथ ऑल द हॅपीनेस अँड कीप गोईंग. थँक्यू सो मच.